नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 26 जुलै 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण इन डिटेल मध्ये लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपर मध्ये ज्या काही न्यूज आहे त्यांना या ठिकाणी स्टडी करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे या डिस्कशन मध्ये या ठिकाणी आपण पुणे कांदा उत्पादन, G4 देश, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25, शेती क्षेत्र, मूलभूत अधिकार, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि चीता यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे पुणे या सिटी संदर्भात। काल म्हणजे दिनांक 25 जुलैला मुंबई, महाराष्ट्र, पुणे, ठाणे, रायगड आणि जो काही कोकणचा किनारपट्टा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे त्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। खास करून पुण्यामध्ये एक पूरजन्य परिस्थिती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे आणि यामुळे या ठिकाणचे जे काही जनजीवन आहे ते पूर्णच्या पूर्ण विस्कळीत झालेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या न्यूजला धरून जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। पुणे शहरातून कोणती नदी वाहते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर पुणे या शहरातून मुळा मुठा ही नदी वाहते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, किंवा पुणे हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे अशाही प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग त्या ठिकाणी हे आपलं उत्तर असेल मुळा मुठा या नदीवर पुणे शहर वसले आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, पुण्याजवळ मुळा नदीवर कोणते धरण बांधले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर पुण्यामधून वाहणारी जी काही मुळा नदी आहे या नदीवर पुण्याजवळच खडकवासला या ठिकाणी खडकवासला धरण बांधण्यात आले आहे, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केल्याने या ठिकाणी जे काही मुळा नदी आहे, मुठा नदी आहे यांच्यामध्ये पूर आला आहे। परिणामी या ठिकाणी जे काही पुण्यामध्ये एक प्रकारची पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आहे। यामुळे या ठिकाणी मुळा मुठा नदी खडकवासला धरण हे न्यूज मध्ये असलेलं आपल्याला दिसतं। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी कांदा उत्पादना संदर्भात आहे, त्यावर आधारित सर्वप्रथम न्यूज पाहूया। नासाडी रोखण्यासाठी राज्यात कांदा महाबँक, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तुम्हाला माहिती असेल की कांदा हा नाशवंत पीक आहे। या ठिकाणी कांद्याचं संरक्षण व्हावं आणि त्याचबरोबर ग्राहक उपयोगामध्ये कांद्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या किमती असतील, कांद्याचे जे काही साठा असेल याविषयी खूप साऱ्या न्यूज आपण न्यूजपेपरमध्ये प्रत्येक दिवशी पाहत असतो। कांद्याचं संरक्षण करणं, कांद्याचा जो काही साठा आहे त्याचं संरक्षण करून ग्राहकांना वेळेवर योग्य तो दरामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये कांद्याचा जो काही पुरवठा आहे त्या करण्यासाठी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कांदा महाबँक निर्माण केली जाणार आहे। आणि ही जी कांदा महाबँक आहे ती खास करून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या ठिकाणी ती केली जाणार आहे। याच्या माध्यमातून जे काही कांदा आहे शेतकऱ्यांचा तो या ठिकाणी स्टोअर केला जाईल आणि यावरती जी काही आण्विक ऊर्जा आहे त्या आण्विक ऊर्जेचा वापर करून ते जास्तीत जास्त काळ टिकेल या प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि एकूण त्या संदर्भात तो या ठिकाणचा प्रकल्प असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी कांद्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन करणारे राज्य कोणते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। आपल्या देशामध्ये सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केले जाते, म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 4, कांद्याचे पीक साधारणपणे कोणत्या जमिनीत घेतले जाते किंवा कोणत्या प्रकारची जमीन कांद्या पिकाच्या उत्पादनासाठी उपयोगी आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी जमीन वालुकामय चिकणमातीची आहे अशा प्रकारची काय जमीन आहे त्या जमिनीमध्ये कांद्याचं चांगल्या प्रकारे उत्पादन येतं। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी G4 देशा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। G4 देशाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, हवामान बदल कमी करण्याच्या उद्देशाने एकत्रितपणे धोरण विकसित करणे हे या देशांचे उद्दिष्ट आहे। विधान 2, भारत G4 या 4 देशांच्या सदस्यापैकी एक देश आहे। विधान 3, G4 देशांचे जागतिक स्तरावर लक्षणीय आर्थिक आणि राजकीय प्रभाव आहे।
तर या ठिकाणी वरील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला जी काही विधान आहे ती विधानांची या ठिकाणी डिकोडिंग करावी लागेल। सर्वप्रथम जे काही विधान क्रमांक आहे ते 1 पाहूया। या ठिकाणी मित्रांनो G4 देश हे नेमके कोणते देश आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। G4 देशामध्ये या ठिकाणी भारत म्हणजे आपला जो इंडिया आहे या देशाचा समावेश होतो, त्यानंतर जर्मनी हा देश येतो, जपान हाही देश येतो आणि ब्राझील, अशा प्रकारे ही 4 देश G4 या ग्रुपचे सदस्य देश असलेले दिसतात। हे 4 देश या ठिकाणी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मध्ये जी काही परमनंट सीट आहे ती परमनंट सीटची या ठिकाणी मागणी करत आहे। जे काही आपलं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे या सिक्युरिटी काउन्सिल मध्ये एकूण 5 देश असे आहेत की ज्यांच्याकडे परमनंट सीट आहे आणि इतर 10 देशांची नियुक्ती 2 वर्षासाठी केली जाते। म्हणजेच एकूण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल वर एकूण 15 सदस्य असतात। मग या ठिकाणी भारताची जनसंख्या पाहितली, भारताची अर्थव्यवस्था पाहितली, त्याचबरोबर जर्मनी, जपान, ब्राझील या नवीन विकसित झालेल्या अर्थव्यवस्था आहेत। याही अर्थव्यवस्थांना याही देशांना आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल वर परमनंट सीट पाहिजे। म्हणजे या ठिकाणी या 4ही देशांचे जे काही उद्दिष्ट आहे ते एक आहे, ते म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल वर स्थायी सदस्यत्व मिळणे आणि ते त्यांचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते चुकीचं आहे। भारत या ठिकाणी G4 या गटाचा सदस्य देश आहे हे विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या देशांचा जर विचार केला या 4 तर यामध्ये या देशांचं जे काही जागतिक स्तरावर लक्षणीय आर्थिक महत्त्व आहे ते जास्त आहे, त्याचबरोबर त्यांचा राजकीय प्रभावही असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही मित्रांनो अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय बी विधान 2 आणि विधान 3 केवळ बरोबर। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अर्थसंकल्पात ई-कॉमर्स व्यवहारावर 2% समान कर आकारणी प्रस्तावित आहे अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 2 सतत शिकवण्याची आणि अनुभवाची संस्कृती वाढवून शैक्षणिक शिक्षण आणि व्यावहारिक उपयोग यांच्यातील अंतर कमी करणे हे बजेटचे उद्दिष्ट आहे। अगदी बरोबर। विधान 3 अणुऊर्जेसाठी छोट्या मॉड्यूलवर अणुभट्ट्यांना प्रोत्साहन देणे हे बजेटचे उद्दिष्ट आहे। तर मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे काही अर्थसंकल्पात ई कॉमर्सचे जे काही व्यवहार आहे त्यामध्ये 2% समान कर आकारणी प्रस्तावित नाहीये तर ती या ठिकाणी रद्द करणे हे ठरवण्यात आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 चुकीचं आहे। विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे। सतत शिकण्याची आणि अनुभवाची संस्कृती आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढावी यासाठी व्यावहारिक उपयोगातील जे काही अंतर कमी आहे ते अंतर कमी कर आणि या ठिकाणी जे काही शिक्षण आहे ते रोजगारभिमुख बनावे। म्हणजे शिक्षण आणि रोजगार यांच्यात सांगड घालण्यात यावी। जे काही तुम्ही शिकला आहात त्यातून तुम्हाला रोजगार भेटावा अशा प्रकारची एक संस्कृती आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण करायची आहे आणि तशा प्रकारचं उद्दिष्ट या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मांडण्यात आलेला आहे। म्हणजे विधान क्रमांक 2 बरोबर आहे। विधान क्रमांक 3 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आपल्या देशाला लागणारी जी काही वीज आहे किंवा ऊर्जा आहे तिची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे अणुऊर्जेपासून विजेची निर्मिती करणे यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे। या ठिकाणी अणुऊर्जेच्या छोट्या छोट्या अणुभट्ट्या स्थापन करून त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती अशा प्रकारचे एक उद्दिष्ट केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी शेती या क्षेत्रा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 सध्या भारत सरकार किमान आधारभूत किंमत ज्याला की या ठिकाणी आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो साठी कायदेशीर हमी देत नाही अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे। विधान क्रमांक 2 प्रधानमंत्री फसल बीमा योजना नैसर्गिक आपत्ती कीट आणि रोगराईमुळे होणारे जे काही पिकांचे नुकसान आहे त्याला शेतकऱ्यांना विमा संरक्षण देते आणि त्या ठिकाणी आर्थिक सहाय्यही प्रदान करते। अशा प्रकारची 2 विधान आपल्याकडे आहेत आणि वरील विधानांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य उत्तर निवडा असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही किमान आधारभूत किंमत आहे ती भारत सरकारकडून केंद्र सरकारकडून प्रत्येक पीक हंगामाच्या अगोदर जाहीर केली जाते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। परंतु या ठिकाणी केंद्र सरकारवर अशा प्रकारचं कोणतेही बंधन नाही की केंद्र सरकारने मिनिमम सपोर्ट प्राइस
किमान आधारभूत किंमत जाहीर केलीच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे. जी काही प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे या योजनेच्या अंतर्गत जर शेतकऱ्यांच्या पिकांचं नैसर्गिक आपत्तीमुळे, कीटकामुळे किंवा रोगराईमुळे जर पिकाचं नुकसान झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिलं जातं आणि या विमा संरक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य किंवा मदत ही प्रदान केली जाते. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही अगदी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी. विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु विधान 2 हे विधान 1 चे स्पष्टीकरण देत नाही, कारण या ठिकाणी ही जी दोन विधान आहेत ती स्वतंत्र आहेत. पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी मूलभूत अधिकारासंदर्भात आहे, फंडामेंटल राईट्स संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 कलम 32 हा संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणून संबोधला जातो. विधान 2 भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय नागरिक आणि परदेशी दोघांनाही उपलब्ध आहे, अशा प्रकारचं आपलं दुसरं विधान आहे. विधान 3 निवारा हक्क हा न्यायिक विवेचनाद्वारे मान्यता प्राप्त मूलभूत अधिकार आहे, अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी आपलं विधान क्रमांक 3 आहे. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलं आहे की वरील 3 विधानापैकी किती विधानं ही बरोबर आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी कलम 32 हा आपल्या संविधानाचा हृदय आणि आत्मा आहे, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. म्हणजे या ठिकाणी कलम 32 च्या अंतर्गत जर तुमचे फंडामेंटल राईट या ठिकाणी सरकारकडून डावलले गेले तर या ठिकाणी कलम 32 च्या अंतर्गत तुम्ही न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या फंडामेंटल राईटच्या इन्क्रोचमेंट बद्दल या ठिकाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकताय. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आपल्या संविधानाचे कलम 32 हे आपल्या संविधानाचे हृदय आणि आत्मा आहे. विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. जे काही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही मूलभूत अधिकार आहे तो केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत, आणि या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे. निवारा हा एक मूलभूत हक्क आहे, जो की या ठिकाणी कलम 21 च्या अंतर्गत न्यायिक विवेचनाद्वारे मान्यता प्राप्त मूलभूत अधिकार म्हणून पुढे आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही वरील आपले 3 विधान आहेत त्यापैकी केवळ 2च विधानं आपली बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, फक्त 2 विधाने. पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 9, जो की मित्रांनो या ठिकाणी संरक्षण क्षेत्र म्हणजे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षणा संदर्भात आहे. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. फेज 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण, ज्याला की या ठिकाणी बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम असं म्हणतो, या प्रणाली संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी विधान 1 ही एक संरक्षण प्रणाली आहे जी 10,000 किमी पर्यंतच्या पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. विधान 2 यामुळे भारताची आण्विक प्रतिकारक शक्तीची विश्वासार्हता यामुळे वाढेल. विधान 3 एक्सपो ॲटमॉस्फेरिक अँड इंडो ॲटमॉस्फेरिक इंटरसेप्टसाठी S-400 आणि टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स, ज्याला की या ठिकाणी आपण थाड म्हणतो, याचा वापर केला जातो. या ठिकाणी मित्रांनो वरील विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण डिस्कस केली तर या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे चुकीचं आहे. ही एक संरक्षण प्रणाली आहे, अगदी बरोबर आहे, ज्याची की रेंज किंवा जी काही पल्ला आहे तो 10,000 किमी नसून तो मित्रांनो या ठिकाणी 5,000 किमी आहे. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या विधानामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी बरोबर आहेत, केवळ जो रेंज आहे, जो काही पल्ला आहे तो या ठिकाणी 10,000 नसून 5,000 असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर विधान क्रमांक 2 जे आहे तेही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. यामुळे भारताची आण्विक प्रतिकारक शक्ती वाढेल या संदर्भात आपण खात्री देऊ शकत नाही. आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जी काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे ती एक्झो ॲटमॉस्फेरिक आणि एंडो ॲटमॉस्फेरिक या रेंजवरती आपण S-400, जी की या ठिकाणी आपण रशिया या देशाकडून खरेदी केलेली संरक्षण प्रणाली आहे, हे या ठिकाणी आपण वापरणार आहोत. S-400 आणि रशिया यांच्याविषयी जो पॉइंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, ज्याला की आपण थाड ही असंही म्हणतो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच वरील जी काही आपली 3 विधानं आहेत त्या 3 विधानापैकी केवळ एकच विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी चीता या
प्राण्यासंदर्भात आहे, या प्रजाती संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1, चीता आर मोस्टली फाउंड इन ईस्टर्न अँड साऊदर्न आफ्रिका. स्टेटमेंट 2, चीता डू नॉट हॅव अ स्पेसिफिक ब्रीडिंग सीजन. स्टेटमेंट 3, the savanna is the peaceful habitat for the cheetah. And statement 4, cheetah relies on powerful large jaws to hunt their prey. How many of the above statement are correct? That is our question. So friend, here जे काही आपली विधान आहे त्या विधानांची या ठिकाणी आपण चर्चा करूया. मित्रांनो, या ठिकाणी चीता प्रोजेक्ट अलीकडेच भारत सरकारकडून आपल्या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जे काही मध्य प्रदेशचे कुनो राष्ट्रीय अभयारण्य आहे त्या ठिकाणी आपण चीता हा जो ही प्रजाती भारतामध्ये 1948 साली नामनेच झाली होती, तिला या ठिकाणी आपण पुनर्जीवित किंवा तिला पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर या ठिकाणी चीत्याविषयी जर आपण चर्चा केली तर चीता प्रामुख्याने सदर्न आफ्रिका आणि जो काही ईस्टर्न एशिया आहे या भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला आढळताना दिसतो. या ठिकाणी चीत्याचं असं स्पेसिफिक एक पर्टिक्युलर कोणतंही ब्रीडिंग सीझन नसतं, हेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आणि या ठिकाणी जो काही चीता आहे, जो काही सवाना प्रकारचा गवताळ प्रदेश असतो त्या गवताळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने चीता त्याचा निवासस्थान किंवा त्याचा जो अधिवास आहे तो करण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि जो काही चीता आहे तो त्याची जी काही शिकार आहे ती शिकार करण्यासाठी त्याची जी काही स्पीड आहे, त्याची जी काही गती आहे त्या गतीवर अवलंबून असतो. तो त्याचे जे काही पॉवरफुल जॉज आहेत, पंज आहेत त्यावर आधारित नसतो किंवा त्यावर अवलंबून नसतो. ही जी डिस्कशन आहे या डिस्कशननुसार आपल्या ठिकाणी विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहेत. मात्र विधान क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही 4 विधानं आपल्याला दिली आहेत त्यापैकी केवळ आपली 3च विधानं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, ओनली 3 स्टेटमेंट आर करेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 26 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील. आणि विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईलही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.